इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। गत 2 दशकांपासून राजकीय तथा सामाजिक कार्यात सक्रिय असणारे तसेच प्रामुख्याने एकेकाळच्या तत्कालीन शिवसेना स्थानिक नेतृत्वाचे निष्ठावंत कडवट शिवसैनिक अशी ओळख असणारे शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख मिलिंद गान यांची भारतीय जनता पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुळे पाटील यांच्या हस्ते समाजसेवक मिलिंद शरदराव गान यांना भारतीय जनता पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदाचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान। नगरसेवक विश्वजित करंजुळे पाटील, सर्जेराव माहुरकर, संतोष शिंदे, दिलीप कणसे आदी भाजप पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करंजुळे पाटील, नगरसेवक विश्वजित करंजुळे पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे गटनेते अभिजित करंजुळे पाटील यांनी दिल्या मिलिंद गान यांना भारतीय जनता पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल शुभेच्छा। संपूर्ण प्रभाग भाजपमय करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहणार तसेच पक्ष नेतृत्वाकडून टाकण्यात आलेल्या सर्वस्वी जबाबदारीला प्रामाणिक न्याय देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार। नवनियुक्त भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष मिलिंद शरदराव गान यांची पक्ष नेतृत्वाला ग्वाही। प्रभागातील अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांकडून मिलिंद शरदराव गान यांचे भारतीय जनता पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल केला शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान तसेच दिल्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल शुभेच्छा। गत 2 दशकांपासून राजकीय तथा सामाजिक कार्यात आपल्या भरीव समाजरूपी कार्याच्या अनुषंगाने कार्यरत असणारे तत्कालीन शिवसेना स्थानिक नेतृत्वाचे कट्टर निष्ठावंत कडवट शिवसैनिक ते उपशहर प्रमुख असा राजकीय चढता आलेख असणाऱ्या मिलिंद गान यांनी अलीकडेच नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष नेतृत्वाकडून तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त करीत शिवसेनेला केला होता जय महाराष्ट्र तथा भारतीय जनता पक्षात केला होता अधिकृत प्रवेश। त्याच अनुषंगाने मिलिंद गान यांचे प्रभागातील नागरिकांशी असणारे सौहार्दपूर्ण संबंध तसेच गत 2 दशकांपासून आपल्या सामाजिक असीम कार्याच्या माध्यमातून असणारा दांडगा जनसंपर्क, विनम्र स्वभाव, नेतृत्व कौशल्य गुण याच प्रमुख मुद्द्यांच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी मिलिंद शरदराव गान यांची केलेली नियुक्ती भारतीय जनता पक्षाची प्रभागातच नव्हे तर संपूर्ण अंबरनाथ शहरात भारतीय जनता पक्षाच्या पक्ष संघटनेच्या वाढीसाठी तसेच बळकटीसाठी विशेष लाभदायक असल्याबाबतची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा भाजप राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुळे पाटील यांनी दिली। भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त शहर उपाध्यक्ष मिलिंद शरदराव गान यांच्या माध्यमातून सदर भाजप शहर उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे राज्याचे सर्वोच्च नेतृत्व तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच ज्येष्ठ स्थानिक नेतृत्व गुलाबराव करंजुळे पाटील तसेच पवन वाडेकर यांचे मानले विशेष आभार। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। आज मिलिंद गान यांच्यावर शहर उपाध्यक्षाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे। मिलिंद गान कर्तृत्ववान आणि अतिशय मेहनती अशी व्यक्तिमत्व आहे। आम्हाला खात्री आहे की मिलिंद गान हे नक्कीच भारतीय जनता पक्षाचं कार्य अगदी इमानीतबारी करतील आणि त्याचा जो फायदा अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्षाला होईल। मिलिंद गान हे फार जुन्या राजकारणामध्ये एक व्यक्तिमत्व आहे। मी त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो। आज भाजप तर्फे शहरातले मोठी जिम्मेदारी म्हणजे उपशहर पदी माझी निवड केलेली आहे। मी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे महाराष्ट्राचे रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच आमच्या अंबरनाथमधील श्रेष्ठ गुलाबरावजी करंजुळे साहेब तसेच आमचे गटनेते अभिजितजी करंजुळे, विश्वजितजी करंजुळे आणि तसेच आमचे सर्वांचे लाडके आणि अंबरनाथ शहरांचे आमचे जे पवन सुरेश वाडेकर यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज माझ्यावर जी भाजपमधनं जी जिम्मेदारी टाकली आहे उपशहर अध्यक्षाची ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडील आणि भाजपमय वातावरण माझ्या प्रभागामध्ये असेल किंवा अंबरनाथ शहरामध्ये असेल तर ही चांगल्यात चांगलं काम अंबरनाथमध्ये माझ्यातर्फे मी करील आणि माझे सर्व कार्यकर्ते माझे सोबत जे कार्यकर्ते आज माझ्या प्रभागात असेल किंवा शहरात असेल ते सर्व माझ्या सोबत आहे
आणि मी भाजपमय वातावरण माझ्या प्रभागामध्ये करील अशी मी आपणास ग्वाही देतो.